गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातल्या स्थानिक राजकारणातला चर्चेचा विषय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। काही दिवसांपूर्वी राज्यातील नगरपंचायती आणि नगर परिषदांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। 2 डिसेंबरला होऊ घातलेल्या या निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत। यासाठी 8 दिवसांची मुदत देण्यात आलेली असून 17 नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका ह्या पार पडणार आहेत। लोणावळा नगरपरिषदेसाठी भाजपने पहिल्या 11 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे। 13 प्रभागातील 27 जागांसाठी ही निवडणूक होणार असून आजपासून 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। दरम्यान भाजप विरुद्ध अजित पवारांचे राष्ट्रवादी यांच्यामध्ये ही लढत रंगणार असून आता आमदार सुनील शेळके राष्ट्रवादीचे कोणते शिलेदार रिंगणात उतरवणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी भाजपने कंबर कसायला सुरुवात केली आहे। 14 नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज इच्छुक उमेदवारांच्या पुण्यात मुलाखती होणार आहेत। निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहन आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती होणार असल्याची माहिती आहे। महाविकास आघाडी आणि मनसेची आज एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद पार पडणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीतील 3ही पक्ष, मनसे आणि इतर समविचारी पक्ष हे एकत्र पत्रकार परिषद घेतील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसे ऍक्शन मोडवरती आली आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवतीर्थवरती मनसेची बैठक पार पडणार आहे। मनसे नेते, मुंबई अध्यक्ष, उपाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष या बैठकीला उपस्थित असणार आहेत। संध्याकाळी 6 वाजता शिवतीर्थावरती बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी राज ठाकरे मनसे नेत्यांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष असणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने मोर्चे बांधणी सुरू केली आहे। उद्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे। या बैठकीला केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ही ठरवण्यात येणार आहे। संघटन आणि सरकारमधील महत्त्वाच्या नेत्यांना निवडणुकीची जबाबदारी दिली जाणार आहे। निवडणुकीचं नियोजन, जबाबदाऱ्यांचं वाटप यासह निवडणूक प्रक्रियेबाबत देखील या बैठकीमध्ये निश्चिती होईल। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यातील राजकीय हालचालींना वेग आला। मुंबईत भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकारी हे देखील उपस्थित होते। आगामी निवडणुकांसाठीच्या रणनीतीवरती बैठकीमध्ये खलबतं करण्यात आली। महायुती सोबत निवडणूक लढवण्यात देखील अधिक जागा मिळवण्यावरती भाजपचा भर असून उमेदवार निश्चिती आणि निवडणुकीची पुढील रणनीती ठरवण्यासाठी या बैठकांचं सत्र हे सुरू झालेलं आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईमध्ये पार पडली। या बैठकीत कुठल्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचं नाही अशा सूचना शरद पवारांनी दिल्याची माहिती आहे। त्याबरोबरच निवडणुकीत मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांना संधी द्या आणि पर्यायी कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकांना संधी द्या अशी स्पष्ट सूचना ही शरद पवारांनी या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे। 4 वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुहूर्त लागला। नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या। कोण, कुठे, कसं लढणार हे अद्यापही अस्पष्ट आहे आणि अशातच प्रत्येक पक्षाकडून स्वबळाची चाचपणी सुरू झाली। अनेक ठिकाणी महायुतीसह महाविकास आघाडीच्या काही पक्षांकडूनही स्वबळाची चाचपणी ही करण्यात येते। दरम्यान राजकीय पक्ष कुठे कुठे स्वबळाची निवडणूक लढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सिंधुदुर्गात महायुतीत सर्व अलबेल वाटत असलं तरी नितेश राणेंच्या स्वबळावरती लढण्याच्या घोषणेमुळे महायुतीतही मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळतंय। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण आणि नारायण राणेंची युती व्हावी अशीच भूमिका आहे। मुंबईमध्ये याबाबत बैठक होईल आणि अंतिम निर्णय होईल असं खासदार नारायण राणेंनी म्हटलं। तर निवडणुकीमध्ये एकटे लढण्याची ताकद नाही म्हणून एकत्र येत असल्याचा टोला हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैभव नाईकांनी लगावला। सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे, पण मला वाटतं ही युती व्हावी
80% जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर, असा माझा विश्वास वाटतो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची ताकद ही एकटे लढण्याची नाही आहे, त्यामुळे ते एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत असतील. तर जर तुम्ही आज या विभागाचे खासदार आहात, तुम्हाला न विचारता जर विशाल परब, राजेश तेली यांना वेगळ्या पक्षात घेतलं तर तुम्ही तुमच्या म्हणण्याला किंवा तुमच्या शब्दाला आता राज्याच्या राजकारणामध्ये किंमत राहिली नाही. दरम्यान मनसेकडून मतदार यादीतील घोळावरती करण्यात आलेल्या आरोपांवरती मंत्री नितेश राणेंनी उत्तर दिलंय. तुम्ही हिंदूंच्या घरामध्ये यादी घेऊन घुसू नका, हिम्मत असेल तर मोहल्ल्यामध्ये जा, असं थेट आव्हान हे नितेश राणेंनी मनसेला दिलंय. तसंच मोहम्मद अली रोड, बहरामपाडा आणि आमच्या इकडच्या काही किनारपट्टी भागांमध्ये दुबार चौबार मतदार आहेत ते दाखवतो, असं देखील राणे म्हणाले. हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदूंच्या घरात जाण्याची हिम्मत कोणी करू नये. हिम्मत असेल तो मोहल्ल्यांमध्ये घुसा. की कोण किती असतं, कसे असतं, सगळेच बुरखा घालून मतदान करणाऱ्या महिलाच असतात का, हे थोडं तपासणी करा. तिथे बडवण्याची भाषा करा ना जरा मोहल्ल्यामध्ये जाऊन. भाजपची ताकद 2019 ते 2024 या काळात वाढली आहे. गावागावांमध्ये कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण झालंय. त्यामुळे रत्नागिरीत भाजपच्या कार्यकर्त्याला कमी न लेखता सन्मानपूर्वक युती झाली तर सगळे समाधानी असतील. युती नाही झाली तर भाजपचा कार्यकर्ता सक्षम आहे, असं मंत्री नितेश राणे म्हणाले. लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी भरपूर काम केलं, त्यामुळे कार्यकर्त्याला आता अपेक्षा आहे. कुणी आम्हाला कमी लेखू नये, कुणी आम्हाला हलक्यात घेऊ नये, कुणी आम्हाला पोकळ्या धमक्या देऊ नयेत, असं देखील नितेश राणे म्हणाले. रत्नागिरीमध्ये अगर सन्मानपूर्वक झाली, जिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कमी न लेखता तुला 1 देतो, 2 देतो, 3 देतो असं काही न करता सन्मानपूर्वक झाली तर सगळेच समाधानी आहेत. अगर नाही झाली तर मग रत्नागिरीचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता तसा सक्षम आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन नगरपालिकेत यंदा देखील अजित पवारांचे राष्ट्रवादी सर्व पक्षांपेक्षा वरचढ ठरण्याची शक्यता आहे. कारण सुनील तटकरेंनी मागील सलग 3 टर्म जिंकत या पालिकेवरती आपली पकड मजबूत असल्याचं दाखवून दिलंय. यंदाच्या निवडणुकीमध्ये 10 प्रभागातून एकूण 20 उमेदवार नशीब आजमावणार आहेत आणि विशेष म्हणजे मुख्य लढत ही अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना या दोघांमध्ये होणार आहे. दरम्यान शेकाप, भाजप आणि ठाकरेंची शिवसेनेचं या विभागामध्ये वर्चस्व हे कमी असल्यामुळे आता हे तीनही पक्ष कोणाच्या बरोबरीनं हातमिळवणी करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांच्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जाते. जालन्यातील भोकरदन नगरपालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी दानवे पितापुत्रांनी कंबर कसली आहे. माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड आणि आमदार संतोष दानवे यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुक उमेदवारांसंदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भाजपकडे नगरसेवक पदासाठी 30 तर नगराध्यक्ष पदासाठी 4 अर्ज आले. 17 सदस्य असलेल्या या नगरपालिकेवरती गेल्या वेळा काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे भोकरदन नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी दानवेंनी आता प्रयत्न सुरू केले. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि हिंगोली नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुखांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. मात्र अद्याप नगराध्यक्ष पदाचा तिढा हा सुटलेला नसून तो लवकरच मार्गी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तिन्ही नगरपालिकेमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. प्राथमिक बोलणी संपलेली आहे. नगरसेवकाचे जो विषय आहे तो संपलेला आहे. फक्त नगराध्यक्षाचा विषय आहे. तो विषय आदरणीय खासदार नागेश पाटील आष्टीकर, आदरणीय दांडेगावकर साहेब आणि आदरणीय प्रज्ञाताई सातव ते बसून मिटवणार आहेत आणि निश्चितच येत्या 2 दिवसांमध्ये आम्ही उमेदवार जाहीर करू. निवडणुकांच्या तोंडावरती मनसे ऍक्शन मोडवरती आली आहे. मुंबईतील मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी दोघांची निवड करण्यात आलेली असून मतदानाच्या दिवशी दुबार मतदानासाठी येणाऱ्यांवरती मनसे नजर ठेवणार आहे. मतदार याद्यांमध्ये दुबार नावांपुढे निवडणूक आयोग स्टार करणार. त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी दुबार मतदानासाठी येणाऱ्यांना मनसे स्टाईलनं हा स्टार मिळणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जाते. नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी सध्या सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नगरपरिषदेसाठी महाविकास आघाडीकडून 20 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार गणपत कदम आणि काँग्रेसचे माजी आमदार हसनूबानू खलिपे यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. दरम्यान नगराध्यक्ष पद नेमकं कोणाला जाणार याबाबत अद्यापही निश्चितीही झालेली नाही. सांगोला आणि अकलूजमध्ये जयकुमार गोरेंनी नगरपालिका निवडणुकांसंदर्भात इच्छुक उमेदवार आणि इच्छुक नगरसेवकांच्या स्वतः मुलाखती घेतल्या. विशेष म्हणजे अकलूज आणि सांगोला या दोन्ही ठिकाणी भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी उदंड प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान अकलूज इथं भयमुक्त वातावरण देण्यासाठी भाजपला निवडून देण्याचं आवाहन करत मोहिते पाटील यांचं नाव न घेता जयकुमार गोरे यांनी जोरदार टीका केली आहे. वाशिम नगरपालिका निवडणुकीसाठी काल भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्यानं निवड समितीपुढे इच्छुक उमेदवारांना संधी देण्यासाठी मोठी दमछाक होताना पाहायला मिळालं. एका जागेसाठी जवळपास 25 ते 30 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती ही भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा कविता खराट यांनी दिली आहे. दरम्यान इच्छुक उमेदवारांच्या निवडीचा मार्ग हा मोठा कठीण असल्याचं कार्यकर्त्यांमधून बोललं जात आहे. मात्र इच्छुकांना तिकीट न मिळाल्यास बंडखोरी होण्याची दाट शक्यता ही वाशिम नगरपालिका निवडणुकीमध्ये उद्भवण्याची चिन्ह आहेत. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपला धक्का दिलाय. भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विकासाच्या मुद्द्यावरून अनेक वेळा विकास म्हात्रे यांनी रवींद्र चव्हाणांवरती नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान भाजपकडून अनेक वेळा म्हात्रेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांची नाराजी ही काही दूर झाली नाही. ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईच्या कांदिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. ठाकरेंच्या शिवसेनेतील पुरुष आणि महिला पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडला. दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकणार असा दावा हा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलाय. दैसरमध्ये युवा सेनेच्या सुद्धा प्रमुख प्रचंड कार्यकर्त्यांनी आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. उबाटा, मनसे आणखी इतर पक्षातल्या बऱ्याच प्रमुखांनी आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मला खात्री आहे की येणाऱ्या महानगर निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा निश्चित सर्व सेना फडकवेल याची मला पूर्ण खात्री आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी मोठी राजकीय खेळी खेळली. चव्हाणांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रेंचा भाजप प्रवेश करून घेतला. ठाकरेंसाठी हा धक्का असला तरी एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण डोंबिवलीतील शह देण्याची भाजपची ही खेळी असल्याची चर्चा आहे. श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे स्वबळाची तयारी करणाऱ्या भाजपनं दीपेश म्हात्रेंच्या पक्षप्रवेशानं एकाच दगडामध्ये 2 पक्षी मारल्याची चर्चा रंगली आहे. डोंबिवलीतले अनेक प्रश्न आहेत जे सोडवण्यासाठी सत्तेच्या टेबलावर बसणं अत्यंत गरजेचं आहे किंवा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये आपलं वचक असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे येत्या निवडणुकीच्या दृष्टीने मी विचार करून निर्णय घेतला की आपण राष्ट्रीय पक्षामध्ये जायला पाहिजे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना मंत्री भरत गोगावले आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवींनी त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये मोठा धक्का दिलाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावरती सुनील तटकरेंचे निकटवर्तीय आणि कोलाड आंबेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुरेश महाबळे, त्यांच्या पत्नी, पंचायत समितीचे माजी सभापती सुनीता महाबळे आणि चंद्रकांत लोखंडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे येत्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सुनील तटकरेंना धक्का बसण्याची शक्यता आहे. सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शहराध्यक्षपदी महेश गादेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच सुधीर खरटलमल यांची तडकाफडकी राजीनामा देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता. त्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या तोंडावर असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जातोय. अशातच महेश गादेकर यांच्यावरती शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यामुळे शरद पवारांचे राष्ट्रवादी पुन्हा एकदा निवडणुकांच्या तयारीला लागले.
साताऱ्यात झालेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मला अनेक ठिकाणी टार्गेट केलं जात असून जनतेचे सेवक असल्यानं आरोप होतच असतात असं अजित पवारांनी सांगितलंय. तर शेतकऱ्यांच्या मदतीवरून देखील विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय. मित्रांनो, मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं. आताही जी घटना घडायला नको होती ती घडली. मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं. मी म्हणलं माहिती घेऊन सांगतो. आता काही जण म्हणले एवढी मोठी माहिती दादाला नाही, काही माहिती कशी नाही. अरे बाबा, दादा ही सकाळी 6ला कामाला लागतोय, ते रात्री 10-11ला घरी जातो. त्याच्यामुळे मला नाही माहिती. नंतर मी माहिती घेतली, त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही. 1 रुपया कुणाला दिलाही नाही, 1 रुपया घेतलाही नाही. शेतकऱ्याला तर पण उभा केलं, काहींच्या जमिनी खरडून गेल्या, काहींचे तिथं बांध फुटले, पाझर तलाव फुटले आणि परत पाऊस पडला दिवाळीनंतर, तिथं नुकसान झालं. तो पुन्हा खर्च 8,000 कोटीने वाढला. आम्ही सांगितलं होतं की पीक कर्जाचा बद्दलचा आम्ही निर्णय घेऊ, परंतु मी सांगतो भाऊ, सगळी सोंग करतात तर पैशाचं सोंगही करतायत, तर लगेच विरोधक म्हणतात व तुला त्यावेळेस कळलं नव्हतं का? आणि त्यावेळेस मला काय माहिती 40,000 कोटी यायला जाणार. मी काय ज्योतिषी आहे का? मी पंचांग बघतो काय? बघतो काय? नेहमीच खास शैलीसाठी ओळखले जाणाऱ्या अजितदादांचा या कार्यक्रमातही वेगळा अंदाज पाहायला मिळाला. कार्यक्रमादरम्यान फेटा सरळ करा अशी चिठ्ठी अजितदादांकडे आली आणि अजितदादांनी किस्सा सांगताच एकच हशा पिकला. हे टीव्ही वाल्याचं फार अवघड झालं. मला ती आता चिठ्ठी आली, टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे, पेट्याचा तुरा खोचा. आता मला काय डोळे असे आहेत माझ्या पेटाचं संगती झाली काय? खऱ्याची दुनियाच राहिली नाही. मग मी बोललो की बघा अजित पवार कसा बोलतो, काय खरं ते बोलतो, काय ते तुझं बोलतो, मला तर काही कळत नाही. आज तर इथून पुढे असं कर बाळासाहेब, कुठं सभा असली की एक आरसा असावा होता, म्हणजे मी मतदार समजून घेतोय की काय. मी जे बोलतो ते करतो. लोक माझ्यावर टीका करतात, आरोप करतात, माझा आवाज थोडासा मोठा आहे. लोकांना वाटतं येणं ही सारखं दमातच बोलतो का? तर मला हळू बोलता येत नाही, त्याला मी काय करू? आता मी असं म्हणालो, अरे बाबांना ऐका, अरे पण ते त्यांना समजणार नाही, त्याचं काय? दरम्यान मुंबा जमीन प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय. कुठलाही चुकीचा व्यवहार झाला असेल तर त्याची चौकशी होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्या चौकशी लावलेली आहे आणि त्याच्यामधून जो काय अहवाल येईल, दूध का दूध पाणी का पाणी होईल. आणि अजितदादांनी देखील काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. कुठलाही गैरप्रकार सरकार खपवून घेणार नाही, कुणालाही पाठीशी घालणार नाही. मंत्री भरत गोगावलेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरती चांगलीच आगपाखड केल्याचं पाहायला मिळालं. जशी करणी तशी भरणी, जो ज्या पद्धतीने वागेल त्याला तशी वागणूक मिळेल असं म्हणत भरत गोगावलेंनी पार्थ पवार आणि धनंजय मुंडेंच्या आरोपांवरती प्रतिक्रिया दिली. जशी करणी तशी भरणी, जो जसं करेल जसं वागल तसं त्यांनी भरायला पाहिजे. तिथं आम्ही काय ना असं ना. आणि म्हणून करता ती वस्तुस्थिती आहे, ती काही जनतेसमोर काही लोकांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, एवढाच प्रश्न. आपले जमीन घोटाळे निघाले तर कुठपर्यंत जातील याचा विचार करावा आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवावी. झोपण्यापूर्वी याचा शांतपणे विचार करून झोपा या शब्दामध्ये मंत्री जयकुमार गोरे यांनी रोहित पवार यांना गर्भित इशारा दिलाय. रोहित पवार यांनी भाजप आणि महायुतीच्या नेत्यांचे जमीन घोटाळे समोर येत असल्याबाबत देवेंद्र फडणवीसांवरती टीका केली होती. त्यावरती बोलताना जयकुमार गोरेंनी थेट रोहित पवार यांना इशारा दिलाय. झाकली मूठ 1.25 लाखाची आहे. जर आपल्या जमिनीचे घोटाळे काढले तर आपल्याला ते कुठंपर्यंत घेऊन जाईल याचा विचार आपण शांत डोक्यानं झोपायच्या अगोदर करा, म्हणजे आपल्या लक्षात येईल.
नांदेड क्लबच्या त्रैवार्षिक निवडणूक 2025च्या निवडणुकीदरम्यान 2 पॅनलमध्ये चुरस निर्माण झाली होती, परंतु रविवारी रात्री उशिराच्या मोजणीअंती एकूण 15 पैकी डॉक्टर देशपांडे आणि काला पॅनलचे 10 सदस्य निवडून आले, तर माहेश्वरी यांच्या पॅनलचे 5 सदस्य निवडून आले. अटीतटीच्या या निवडणुकीमध्ये देशपांडे काला पॅनलनं वर्चस्व सिद्ध केलंय. तब्बल 63 वर्षांनंतर झालेल्या नांदेड क्लबच्या निवडणुकीला यावेळी राजकीय आखाड्याचं स्वरूप आलं होतं. आमदार गणेश नाईकांच्या आमदारकी विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकेवरती आज सुनावणी पार पडणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मनोहर मडवी यांनी याचिका दाखल केलेली असून मतदारांना पैशांचं वाटप, मतदार यादीतील घोळ आणि ईव्हीएममध्ये घोटाळा करून नाईकांनी निवडणूक जिंकल्याचा आरोप या याचिकेमधून करण्यात आला आहे. मुंबईतील आंदोलनाप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावलाय. जरांगेंसह पांडुरंग तारक, गंगाधर काळकुटे, चंद्रकांत भोसले, वीरेंद्र पवार आणि प्रशांत सावंत यांना देखील पोलिसांनी समन्स दिलाय. आज सकाळी 11 वाजता जरांगेंसह इतरांना आझाद मैदानामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना या मुंबई पोलिसांकडून देण्यात आल्या. त्यामुळे आता मनोज जरांगे हजर राहतात की वकिलांमार्फत बाजू मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. परवानगीशिवाय आझाद मैदानामध्ये आंदोलन केल्याप्रकरणी जरांगेंसह इतरांवरती मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता. आणि या